रामकृष्ण रिमावळी सुप्रभात. तर आमचा आजचा फिरायचा दिवस आहे 3रा. तर तुम्ही बघू शकता वेव्स किती भारी आहे कर्नाटकमधला. आणि मग आम्ही महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये एंट्री मारली आणि आमची तिन्ही गाड्यांची चेकिंग झाली. तुम्ही बघू शकता. मी गाडीमध्ये बसलो आणि वापस पुढे जरा निघालो. टिल्लूचा मेकअप नव्हता झाला तर टिल्लू जरा रागावली होती, बघू शकता. मी मग कर्नाटकमध्ये एंट्री मारली. बघू शकता तुम्ही वेव्स. तिथे होते नारियल. आपल्याला वाटतं का तिकडे नारियल सस्तं, पण तिकडं तर आपल्यापेक्षा महाग. बघा केली, पपई, डाळिंब, पेरू सगळे भरपूर फ्रूट होते तिथे. तर आई बोलली गाडीत बसल्यावर खायला थोडे थोडे घेऊ चल. मग आम्ही घेतले. पुढे भाजीसुद्धा होती. दीदी बोलते हाय मम्मी. तर पुढे भाजी घ्यायला गेलो आम्ही. बघू शकता तुम्ही भाजी पूर्ण एकदम फ्रेश होती. मामा बोलतं आमची कर्नाटकची कोथिंबीर बोलते एकदम फ्रेश आहे, 100ला घ्या बोलतं. काही नको मामा तुला ठेवर होती. मस्त काकड्या, शिमला मिरची, शिरोली, भरपूर भाजी होती. इकडे सफरचंदचा स्टॉल लावायला घेतलेला त्यावेळी. शिमला मिरची एकदम छोट्या छोट्या, केळी, शिरोली, गाजर, भरपूर असं म्हणजे तिथं भाजी मार्केट भरला होता. कोबी भरली, कारली, तोंडली, काकड्या बघू शकता तुम्ही, वांगी. तिकडं टोमॅटोचा स्टॉल लागलेला. काकड्या 3 प्रकारच्या होत्या बघा तुम्ही, बघू शकता. कारली. इकडशी ताई बोलता पहिलं खाऊन बघू दे मग घेऊ कशा आहेत ना कशा नाही. इकडं दीदी बोलते मामी टेस्टी करून बघ. बरं टेस्टी आहेत, मस्त लागत होते, मग घेतले. इकडे मिस्टर आई नारियल पाणी प्यायला घेतलेला होता, बघू शकता तुम्ही, बघू शकता. आणि इकडं सर्वांनी इडली मागवली होती. आम्ही मिस्टर आणि मी वडापाव सांगितलेला. दादू टिल्लू मला हिरवत होती ना, इडली दाखवून खाईत होती मला. मम्मी बोलते इडली खातो बघ बोलतं. लगेच आमचा पण वडापाव आला. मम्मीने पण लगेच टिल्लीला वडापाव दाखवून खाल्ला. वडापाव एकदम टेस्टी होता कर्नाटकचा. आणि बाय बाय. वेव्स मस्त पैकी असा बघू शकता तुम्ही कर्नाटकचा. छान मस्त धुक्का बघू शकता तुम्ही. ताई बोलताना टिल्लू रागवले तर गाडी बसायचं मेकअप करायला घेऊन दे. टिल्लूचा मेकअप करायला घेतला तर लिपस्टिक काही कुंच्या तिकडं जाहीत होती. आई बोलताना काय बोलते या अलिबागच्या पारवली कशाला बोलवली बोलते, हिला आता आपण पैसेच नाही द्यावं बोललं. बघा कसा टिल्लूचा एकदम तोंड कसा लाल लाल करून ठेवला ताई. आम्ही रास हसू होतो सगळीजण. फुल कॉमेडी गाडीन झाली. अलिबागच्या बोलतं पार्लरवालीला आता बोलतं पैसेच नाही द्यावं आपण बोलतं, मावशी बोलताना. बघा बोलतं कसा टिल्लूचा टोन एकदम लाल झालता आणि आम्ही लय हसलो. आणि हा बघा मस्तपैकी कर्नाटकचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. समुद्र बघा किती सुंदर. नारळाची झाडे, समुद्र किनारा. आणि तिकडं एकदम किनाऱ्यावर तर मच्छीमारवाल्यांची तर जामच होड्या लागलेल्या होत्या बघा तुम्ही. आता थोड्या थोड्या दिसत चालल्या. समुद्र लयच मोठा आणि जामच होड्या होत्या तिथेशी, बघू शकता तुम्ही. किती भारी, लय भारी दिसत होता तो, बघू शकता तुम्ही. कालपासून आम्ही व्ह्यूज बघतोय. भात सगळीकडे पिकलाय पण पावसाने काय सगळं नुकसान केलंय. तो पण आमच्या जोडीला शिरतोय. गाडी बसून कटाला आलता ना. पोचलो एकदाशी गोकर्णाला. गोकर्णाला पोचलो तर बघतो तर लयच पाऊस. बघा ना किती पाऊस, लयच पाऊस. तर रुद्र बोलतो मला
आणि पाऊस बोलतो कधी थांबायचा. थांब बरं, थांबल बरं. तर सर तिथे अशी भरपूर दुकानं होती, ती बघून घ्यावे बरं. हा सगळी एकत्रच उभी होतो आम्ही. गेलो एकदा अशी दुकानात. पावडरी बघे आमचा टाइमपास चाललाय. आम्ही काय घ्यायला आम्हाला पण ताई हे काय चिया सीड्स, हे काय कलंजी, आळशी, कळशी, सूर्यफुलाच्या बिया, दुधाच्या बिया. हे काय पंपकिन सीड्स. इथे सगळ्या प्रकारच्या चाय पत्ती आहे. हा चॉकलेट टी असेल. लेंडी, पिंपल लेंडी आहे. इथे सगळा गरम मसाला आहे, सगळा गरम मसाला. माझ्या पोऱ्याला पण समजलंय ना पिल्लू, तू जरा याच्यासारखं असतात. यो नाहीये. कशाला पण काय पण बोलते, हिला काय माहित नाही ना. आम्हाला पण काय माहिती, मला नाही माहिती, त्यांना माहिती आहे. मोठी इलायची, ही बडी इलायची आहे, मोठी नाही. सुंठ छोटी, ही बडी, ही दालचिनी. ही दालचिनी नाही, दालचिनी. आमचा नुसता टाइमपास चाललाय. आम्ही काय घ्यायला आम्ही बघायला आलोय. ते जर्दालू टर्मरिकची बघून घ्या. हळदीची पण चहापत्ती असते. चॉकलेट टी ते सॉरी चॉकलेट टी नव्हती. हरियालिटी हरियालिटी खाऊन बघते कसं मस्त आहेत. कलिंगडाची भेटतात. इथं हनी बिनी पण आहेत. हे ताई कॉफी भेट सकते. कॉफी ताई गोरं व्हायचं साबण पण आहे. घेऊ का? जराशी गोरी होता. ऑलिव्ह ऑइल तुला पण लागल बघ. ऑलिव्ह ऑइल पण आहे. नको तेवढा गोळा पॅकेट सगळं पॅकेट मध्ये पण पॅक करून ठेवलेला पण आहे. कोणाला पाहिजे असेल तर या ना घेऊन का. नाही हिला सांगा, ही घेऊन येईल तुमच्यासाठी. हा समजलं ना. दिसत नाही हे बाई, आम्हाला शिकवतात तेच. आम्ही नवीन येत ना म्हणून शिकून घेतो सगळं. आम्हाला फॉलो पण करून जा, सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब. मँगो स्लाइस. हे नवीन प्रकारचे काजू. हा का नको आम्हाला, काही नको. आम्ही चाललो. ही काय रांगोली का चॉकलेटी कलरची. ही मसाला टी. आम्हाला काय माहित नाही. हे खायचं असतं. हा धूप आहे. खूप प्रकारचे हा धूप आहे. आम्हाला माहित नाही. आम्ही विचारलं. दालचिनी 2 प्रकारचे. ही बाबा ही फुकटचा खायला आली आहे का. अरे बाबा जा रे, आम्ही वैतागलो. इथं सगळ्यांनी आम्ही ग्रीन घातले. आमचा ग्रीन डे. 300 रुपये आमचा ग्रीन डे आहे सगळ्यांचा. आम्हाला कॅमेरा नाही पकडते. एकदाची बाबा पाणी थांबला आणि आम्ही बाहेर पडण्याचा
रस्ता बघत होतो. पाऊस थांबला आणि गेलो आम्ही दर्शनाला. मस्तपैकी मावशी करून विकत घेतला आम्ही फुलांचा या. आणि माझ्या मिस्टरांना काही लुंगी लावता येतच नव्हती, बघू शकता तुम्ही. आम्ही लय हसत होतो. म्हणजे तिकडून आलाय रणजित दादा, बोलतं दे मी लावून देतो. अरविंद बोलतं. दादाने लावली आणि त्याला सुद्धा लावायची होती दादांना, कारण का तिथे जी लुंगी लावल्याशिवाय पुरुषांना दर्शनासाठी एंट्री नव्हती. मुलींनी सुद्धा जर जीन्स पॅन्ट घातली तर त्यांना सुद्धा लुंगी लावल्याशिवाय दर्शन एंट्री नव्हती. तर तिथं मावशी मस्तपैकी पानावर फुला बेलपत्र ठेवून सजावट करत होती, दुर्वा ठेवून. तुम्ही मावशीचा पटकन व्हिडिओ काढला, बघू शकता किती सुंदर तिने विकण्यासाठी सजावट ನೀಗಿಸಿ ಭಕ್ತರನ್ನು ಕಾಪಾಡಲೆಂದು ಅಸುರನ ಹಸ್ತದಿಂದ ಭೂಮಿಗಿಳಿದು ಶ್ರೀ ಗಣಪನಿಂದ ಇಳೆಯಲ್ಲಿ ನೀನಿಂತೆ ದೇವ. मंदिराचा पहिला दरवाजा इथून दर्शनाला जातात. तर खूपच गर्दी होती दर्शनाला. आमची अर्धी मंडळी मागे होती, तर अर्धी मंडळी पुरं होती, बघू शकता तुम्ही. मस्त हे आम्ही लगेच कमळाच्या फुलांचा फोटो काढला. पप्पा, आई, मिस्टर होऊ शकता पुढे आहेत ना, बाकीची मागे आहेत. लयच गर्दी होती दर्शनाला. 2-2.5 तास आमचं त्या लाईनीलाच गेलं दिदीचा. मस्त बघू शकता तुम्ही, खूपच गर्दी होती दर्शनासाठी. हर हर महादेव. तर भाऊना ते पंखा माकलेला बघून टेन्शन आलता. तो बोलतं साफ करायला पाहिजे. बोलतं आपण काय त्यांचं बोलतं ॲडव्हान्स वगैरे घेतलं नाही तर कसं साफ करायचं बोलतं. तर इकडे लगेच आम्ही भजन चालू केला. मग डुगू सुद्धा भजन करत होता, बघू शकता तुम्ही. हर हर बोले नमः शिवाय, बघू शकता मस्तपैकी भजन चालू होतं आमच्या मंदिरात. मस्त. आपण काय आगरी लोक कुठे पण जाऊ तिथं आपण काय बिनधास्त असतं. मस्तपैकी आम्ही जल्लोष केला भोलेनाथाच्या नावान. मस्त बघू शकता तुम्ही. आणि मस्त फायनली आम्ही 2-2.5 घंटेनंतर गाभाऱ्यापर्यंत पोचलो आणि दर्शन घेण्यासाठी. बघू शकता तुम्ही, खूपच गर्दी होती तिथेशी. दर्शन वगैरे आमचं मस्तपैकी झाला तिथे. आणि सर्वांना भूक लागली होती, तर बाहेर एकदाशी पहिले पडलो आणि हॉटेल शोधत होतो प्रत्येकजण. तर रुद्र बोलतं, नानी बोलतं तिकडे एक छोटासा मंदिर आहे बोलतं डोंगरावर, बघा त्याची एकदम तेज नजर आहे मस्तपैकी. मग मिस्टर आई मस्त हॉटेल बघितला. तिथं आम्ही पूर्ण फॅमिली जेवायला बसलो. तिकडं आई पप्पा सगळे ऑर्डर केली. आमची ऑर्डर काय केली होती काही काय माहीत नाही. तर फायनली त्याही ऑर्डर केली होती ट्रिपल राईस. तर आम्ही मस्तपैकी खाल्ला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. रामकृष्ण हरी. बाय बाय.